हॅलो स्टुडंट्स, कंपनी कायद्याचे घटक या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 भाग जप्ती, समर्पण व हस्तांतर यामध्ये भाग जप्तीचा अभ्यास केलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण भाग समर्पणाचा अभ्यास करणार आहोत। पाहूया भाग समर्पण। ज्यावेळी भागधारक आपले भाग स्व इच्छेने कंपनीला परत करतात त्यावेळी भागाचे समर्पण झाले आहे असे म्हणतात। हप्ते मागणी केल्यावर जर पैसे भरता आले नाही तर भाग जप्त करतात। भाग जप्तीची कार्यपद्धती टाळण्यासाठी भागधारक आपले भाग कंपनीला परत करतात। भागाचे समर्पण मात्र कंपनी कायद्यास मान्य असणाऱ्या परिस्थितीतच व्हायला हवे असते। लक्षात घ्या की ज्या वेळेस भाग जप्तीची कारवाई केली जाते त्यावेळेस कंपनी भाग हे सक्तीने जप्त करते व अशा भागधारकाचे नाव सभासद नोंदणी पुस्तकातून काढले जाते। मात्र भाग समर्पण करत असताना ग्राहक किंवा भागधारक स्वतः भाग कंपनीला जमा करतात। समर्पित केलेले भाग कंपनीला रद्द करता येतात व भागधारकाचे नाव सभासद नोंदणी पुस्तकातून काढता येऊ शकते। भाग समर्पणाची कंपनी कायद्यात व नियमावलीत तरतूद नाही, कारण भाग समर्पणामुळे भाग भांडवल कमी होते व असे भाग भांडवल कमी होणे हे बेकायदेशीर स्वरूपाचे आहे। मात्र जर कंपनीने हे समर्पित केलेले भाग पुनर्विक्री केली तर हा प्रश्न निर्माण होत नाही। मात्र कायद्याच्या मान्य परिस्थितीमध्येच हे सर्व व्हायला पाहिजे। आता पहा ही परिस्थिती कोणती की ज्या परिस्थितीमध्ये भाग समर्पण होऊ शकते। यामध्ये भागावरील पूर्ण रक्कम भरलेली असावी, म्हणजे जे भाग समर्पण केले जाणार आहे अशा भागावरील पूर्ण रक्कम भरलेली असावी। कंपनीने हप्ते मागणी केल्यावर त्यावर भागधारकांनी रक्कम भरलेली नसावी, म्हणजे कंपनीने हप्ते मागणी केलेली आहे आणि ग्राहकाने भागधारकाने त्यावरील रक्कम भरलेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये भाग समर्पण करता येणार नाही। हप्ते मागूनही जर भागावरील रक्कम भरली नाही तरच भागधारकांना भाग समर्पण करता येईल। हप्ता न भरल्यामुळे भाग जप्ती रक्कम सदृश्य परिस्थितीत निर्माण झालेली असली पाहिजे। भागाची जी रक्कम आहे ती रक्कम न भरली, हप्ते न भरले तर अशी परिस्थिती निर्माण झालेली असेल तर भाग समर्पण करता येऊ शकते। पाहूया भाग समर्पण आणि भाग जप्ती यामधील फरक काय आहे। बघा, भाग समर्पण की ज्यामध्ये भागाचे समर्पण हे भागधारकांच्या स्व इच्छेने होत असते, मात्र भाग जप्ती ही भागधारकांच्या इच्छेविरुद्ध सक्तीने केली जाते। भागांच्या समर्पणात भागधारक स्वतःहून पुढाकार घेत असतो, म्हणजे स्व इच्छेने होत असल्यामुळे भागधारक स्वतः यामध्ये पुढाकार घेतो। मात्र भाग जप्तीमध्ये संचालक मंडळाला अशी कारवाई करावी लागते। भागाची समर्पण हे हप्ते मागणीची रक्कम भरणे शक्य नसल्याने स्वतः भागधारकांनी योजलेली उपाययोजना असते। ज्यावेळेस भाग समर्पण केले जाते त्यावेळेस विशिष्ट कारण असते। ते कारण म्हणजे काय तर त्या भागावरील जी हप्ते मागणी आहे ती मागणी केलेली आहे मात्र आपण भरू शकत नाहीये, म्हणून मग अशा परिस्थितीमध्ये भाग जप्ती होण्यापेक्षा आपण भाग समर्पण केलेले बेटर, म्हणून भागधारक स्वतः ही योजना राबवतात। भाग जप्ती की जी वारंवार हप्ते मागणीची सूचना देऊनही भागधारकांनी हप्ता भरलेला नसल्यास संचालक मंडळाने योजलेली अंतिम उपाययोजना असते। म्हणजे भाग जप्ती ही संचालक मंडळाने केलेला अंतिम उपाय समजला जातो। भागधारकाचे नाव त्याच्या संमतीने नोंदणी पुस्तकातून काढून टाकले जाते। ज्यावेळेस भाग समर्पण होते त्यावेळेस भागधारकाची संमती असते, त्यामुळे त्याच्या संमतीनेच त्याचे नाव काढले जाते।
मात्र भागजप्तीमध्ये भागधारकाचे नाव हे त्याच्या संमतीविना काढले जाते, नोंदणी पुस्तकातून काढून टाकले जाते. का तर भागजप्ती ही बळजबरीने केली जाते, इच्छेविरुद्ध केली जाते, त्यामुळे त्याच्या संमतीविनाच हे नाव पुस्तकातून काढून टाकले जाते. भाग समर्पणामध्ये तो आपणहून कृती करत असल्याने त्याला सूचना पाठवण्याची गरज नसते. भागधारक हा स्वतःच भाग समर्पण करतोय, त्यामुळे त्याला आपले भाग समर्पित होतात अशी सूचना देण्याची गरज नसते. मात्र भाग जप्ती केल्यावर संचालक मंडळाने भागधारकाला सूचना पाठवणे आवश्यक असते, कारण की ते जमा केलेले जे भाग जप्त करून घेतलेले आहेत, ते भाग जप्त झालेले आहेत हे भागधारकाला माहीत होणं अत्यंत आवश्यक असतं. अन्यथा त्या भागधारकामार्फत त्या भागावर देखील काही व्यवहार होण्याची शक्यता असते. म्हणून भाग जप्ती ही भागधारकाला कळवणं, त्याची सूचना पाठवणं हे आवश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, या भागात आपण भाग समर्पण पाहिलेलं आहे. पुढील भागामध्ये आपण भाग हस्तांतर व वारसा नोंद पाहणार आहोत. थँक्यू.